नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 45. भाग 45. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाग आणि झोप ह्या अवस्था ज्याने प्रकाशित झाल्या त्या प्रकाशित करणाऱ्या तत्वाला म्हणजे केवळ आपल्या असणेपणाला जाणले तर जन्म मृत्यू हे खरे वाटतच नाही. जन्म मृत्यू हे खरे वाटतच नाही. कारण असणेपणा हा फक्त वर्तमान काळीच असतो, याच क्षणी असतो. पण जन्म हा भूतकाळाला धरून आहे व मृत्यू हा भविष्य काळाला धरून आहे. समजा एखाद्याचा मृतदेह कुजला तर त्यात असंख्य किडे होतात. म्हणजे एका शरीराचे किती शरीरे झाली. म्हणून तुम्ही मरा किंवा नका मरू, जीवन जीवन म्हणून चालूच असते. जीवन जीवन म्हणून चालूच असते अविरत गतीने. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही दुसऱ्यांनीच सांगितलेल्या विचाराचा विचार करत बसता. ही तुम्हाला एक खोड किंवा वाईट सवय आहे. शब्दाने शब्दाला दिलेले उत्तर शब्दाबरोबरच विरते, शब्दाबरोबरच नष्ट होते. असणेपणाचा विचार हा विचाराधीन कधीच नसतो, म्हणजे त्याचा विचार करताच येत नाही. हे समजणे म्हणजे श्री रमण महर्षीच्या भाषेत सेल्फ इन्क्वायरी होय. यालाच विचारणा म्हणतात. हा विचारणा शब्द योग वैशिष्ट्यात आला आहे. तर सेल्फ इन्क्वायरी आणि विचारणा हे एकच. असणेपणाचा शोध कधीच घेता येत नाही, कारण जाणीवे व्यतिरिक्त कशाचाही शोध घेता येतो. पण जाणीवेचा शोध कधीच घेता येत नाही, कारण आपल्याला दोन जाणीवा थोड्याच आहेत. एक जाणीव जाणणारी आणि दुसरी जाणीव जाणली जाणारी. अशा प्रकारची जाणीव शोध न घेताच कायमची हजर आहे. तीही अवांछितपणे. प्रकाशित झालेल्या म्हणजे किंचित आहे तसे वाटल्यामुळेच हा जीव जगताचा खेळ मांडला गेला आहे, आपल्यासमोर उघडला गेला आहे. किंचित आहेपणा किंवा पुसट आहेपणा हा सर्व प्रपंच उभा करतो. स्त्री किंवा पुरुष असे काहीही नाही, कोणीही नाही. केवळ प्रजोत्पादनाकरता निसर्गाने योजलेली ती एक बायोलॉजिकल ऍडजस्टमेंट आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, शब्दाच्या घरट्यामध्ये सर्व जग नांदते. जसे समजा मुंबई दाखविण्याकरता कुणाला जर मुंबई आणायला सांगितले तर त्याला तेथील चिमूटभर माती किंवा काही दगडधोंडे पिशवीत टाकून आणावे लागतील. हे सारे कल्पनेचे खेळ आहेत. वास्तवात सगळीकडे दगडधोंडे, विटा, माती हेच मुळात आहे. फक्त काही कामाकरता, सोयीकरता ते नीट फैलावून ठेवून त्याचे रस्ते केले आहेत, त्याच्या इमारती केल्या आहेत आणि एकावर एक रचून त्याच्यामध्ये स्पेस निर्माण केली की ज्या स्पेसमध्ये आपल्याला राहता येईल. इतकेच काय ते, बाकी सगळे दगडविटाच. ह्या दगडविटा बास बल्ल्या
माझ्या तुझ्या करून व्यर्थ तंटे बकडे निर्माण करणे व हा माझा देश, हा तुझा, हीच खरी आहे माया. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे सर्व कल्पनेचे खेळ आहेत, दुसरे काही नाही, व केवळ शब्दाच्या घरट्यात सारे जग जगते. केवळ शब्दाच्या घरट्यात सारे जग जगते. हे कल्पनेचे खेळ, हे कल्पनेचे खेळ, दुसरे तिसरे काही नसून हे कल्पनेचे खेळ आहेत व केवळ शब्दाच्या घरट्यात सारे जग जागते. हे कल्पनेचे खेळ जितके तितके त्या त्या वेळेपुरता खरे असतात. नंतर सारे काही चिडीचूप. आपल्या शुद्ध असणेपणाला असल्या नसल्याचा भ्रम अजिबात नसतो. आपल्या शुद्ध असणेपणाला आपण आहे किंवा नाही या बाबतीत काहीही जाणीव नसते. गुणांचा स्वाद त्यात नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचे जेव्हा ज्ञान नसते तोपर्यंत जे आवडते ते ज्ञान झाल्यावर बिनकामाचे वाटते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचे जेव्हा ज्ञान नसते तोपर्यंत जे आवडते ते ज्ञान झाल्यावर बिनकामाचे वाटते, आवडेनासे होते. मन ही दोनच अक्षरे सर्व प्राणीमात्र्यांना चक्रावर चक्रा मारायला लावतात. ते पुढे म्हणतात की मनाच्या नकळत, मनाच्या आधी जे हजर आहे व ज्याची पक्की हमी आहे त्याला कुठलाच पुरावा नको, ते स्वयंसिद्ध आहे. त्यालाच मनाने केवळ आपले आणि आपले वर्चस्व राहावे म्हणून जाणीवपूर्वक मुद्दाम दूर केले आहे, दूर ठेवले आहे. खरोखर श्री निसर्गदत्त महाराजांची अशी ही भाषा केवळ अद्भुत आहे असो. पण जेव्हा तुम्ही मनाचे जेव्हा जाणते व्हाल तेव्हाच मनाचा हा धूर्तपणा तुम्हाला कळेल. जिथे आपण आपणच असणेपणाने आहो हे ज्ञान नसते तर ईश्वर, जीव, ब्रह्म, परब्रह्म, माया, पुरुष, प्रकृती, मोक्ष, बंध, जीव जगत हे काहीही नसते. म्हणजे त्याचा औषधालाही कणभरही वावर दिसू शकला नसता. तुमचा जिवंतपणा हा नामरूप रहित आहे, पण मनाने ऐकलेल्या, मना पाहिलेल्या संस्काराने तो जिवंतपणा हा देहरूप झाला आहे. म्हणून आपला शुद्ध असणेपणा आधीचा आहे, अगोदरचा आहे. मगच ईश्वर, महामाया, माया, ब्रह्म, पुरुष, प्रकृती, बंध, मोक्ष, जीव जगत यांची पिलावड जन्मते. अन्यथा हे ईश्वर, माया, ब्रह्म करणार तरी कसे? म्हणून ईश्वर या शब्दांना व्यक्तिरूप नाही. दुसऱ्या एका ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराज त्यांच्या विशिष्ट शैलीत गहन गंभीर तत्वे अतिशय आपल्या परिचित भाषेत सांगून आपली कान उघाडणी करतात. कसे ते पाहू. ते आपल्याला म्हणजे श्रोत्यांना उद्देशून म्हणतात की समजा तुला दीर्घायुष्य लाभले एखाद्या चांगदेवासारखे व त्या आयुष्यात जेवढे जेवढे आपले आपले म्हणून तू मिरवतोस त्यातले काही एक राहणार नाही. वाढलेले आयुष्य हे दृष्ट असते, वाढलेले आयुष्य हे क्रूर असते, वाढलेले आयुष्य हे शापा समान असते. नकळत हगणे, उठणे, ओकणे सुरू होते आणि ते माणसाची भरपूर फजिती करते. अख्खे जग सलाम करत होते, ते तुमच्या घाणीवरून उड्या मारून ओळख न दाखवता निघून जाते. काय ही जर्जर अवस्था. जगात तुमचा तुम्हाला उदो उदो करून घ्यायचा असेल तर तुम्हाला बेताच्या आयुष्यातच समाधान मानावे लागेल. जगात तुमचा तुम्हाला उदो उदो करून घ्यायचा असेल तर तुम्हाला बेताच्या आयुष्यातच समाधान मानावे लागेल. माया म्हणजे न झालेली गोष्ट, माया म्हणजे न झालेली गोष्ट किंवा फक्त ऐकलेली गोष्ट. झाली म्हणून पसरलेली अफवा, झाली म्हणून पसरलेली अवस्था, झाली
म्हणून पसरलेली अफवा. प्रत्यक्षात काही नाही, सगळे सांगोआंगी, सगळी अफवा. न वावरणाऱ्यांनी आपण वावरलो अशी छातीवर हात ठेवून खात्रीपूर्वक सांगणे म्हणजे माया. न वावरणाऱ्यांनी आपण वावरलो अशी छातीवर हात ठेवून खात्रीपूर्वक सांगणे म्हणजे माया. प्रथम तुम्ही तुमच्या लक्षात केव्हा आला? प्रथम तुम्ही तुमच्या लक्षात केव्हा आला? ग्रंथाची पाने चाळून किंवा चघळून तुम्हाला तुमचे असलेपण कळाले काय? लक्षात आले आहे म्हणूनच आपण. पण हे असे लक्षात का आले? तर हे लक्षात आणणारे आपण आधीचेच आहोत म्हणूनच ना. म्हणजे लक्षात यायच्या आधीचे आपणच. हे ज्याला कळते तो कळतेपणाच्या त्रासातून किंवा जाचातून मुक्त होतो, दूर होतो, अलिप्त होतो, असंग होतो. त्याची जात मग आकाशाची होते. हे सर्व इथेच याच माडीवर नीट कळकळीने जर ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की तुमची अशी ही पूर्णता आहे, ती अगदी प्रथम पासूनच पहिल्यासारखीच आहे. न ती कमी होत ना ती जास्त होत. आणि हे पण साहजिकच तुम्हाला कळेल की ही पूर्णता, हे शुद्ध असणे पण हे व्यक्तिगत नाही, कुणा एका विशिष्ट व्यक्तीचे नाही. हा जो शुद्ध असणेपणा, जो केवळ स्वाभाविक प्रकाशाच्या स्वरूपात आहे, तो कुणाची जहागीर नाही. त्याला कुणी माझा तुझा म्हणू शकत नाही. म्हणून जी जाणीव असते ती व्यक्तिगत नाही. हे कळणे म्हणजेच व्यक्तीपासून सुटका. दुसरा कुठला मोक्ष नाही, दुसरी कुठली मुक्ती नाही. विश्वरूप चैतन्याला पकडता पण येत नाही आणि सोडता पण येत नाही. हे समजणे म्हणजे बंद मोक्ष कल्पनेला तिलांजली देणे होय. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी फार छान सांगतात, झालेल्यातूनच अजून काय काय झाले याचा शोध शास्त्रज्ञ लावतात. पण जे न होताच झालेले आहे, तेथे मात्र ते शास्त्रज्ञ हात टेकवतात. त्यांची बुद्धी खुंटते. म्हणजे त्याचा शोध ते लावू शकत नाहीत. त्यांच्या हाती मग काहीच लागत नाही. कारण न होताच असणाऱ्या आपल्या शुद्ध असणेपणाविषयी कुणी काहीच शोध घेऊ शकत नाही. म्हणजेच न होताच असणाऱ्या जाणीवेचा शोध लावताच येत नाही. सगळे काही जुनेच आहे, झालेलेच आहे. पण आता कळते म्हणून नवीन वाटते इतकेच काय ते. म्हणून जे समजले असे वाटते ती जुन्यांनीच खाजवून ठेवलेली खाज आहे. म्हणून जे समजले असे वाटते ते जुन्यांनीच खाजून ठेवलेली खाज आहे. ती पण आता पुढे तुम्ही खाजवावी याकरता. ते खाजून खाजून थकले. आता तुमची पाळी आहे. तुमच्याकडे ताजे ताजे आता या क्षणी काय असेल तर ते कळते पण आहे, असणे पण आहे. पण ते फक्त कळते पण आहे. तुमचे कळते पण असे ते व्यक्तिगत नाही. माझे कळते पण असे म्हणणे ही खाज आहे. माझे कळते पण म्हणणे ही खाज आहे. हिची लागण लवकर पसरते. नमस्कार. नमस्कार.